सोलापूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी येत आहे। मध्यरात्रीच्या वेळी झालेल्या भीषण अपघातात 3 तरुण मित्रांचा जागीच मृत्यू झालाय। ही घटना 16 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे 4च्या सुमारास घडली। रूपाभवानी मंदिराजवळील सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निक कॉलेज समोरून बर्गमन स्कूटर क्रमांक MH13ER0627 वरून 3 मित्र जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना मागून जोरदार धडक दिली। अपघात इतका भीषण होता की तीनही युवक जागेवरच पडले आणि त्यांची दुचाकी काही अंतरावर फेकली गेली। नागेश प्रकाश गवंडी वय 27 राहणार रविवारपेठ, रोहन अशोक कोरे वय 23 राहणार श्रीशैल नगर भवानीपेठ, बसवराज सुनील चंदशेट्टी वय 25 राहणार शेळगी सोलापूर असे मयत 3 मित्रांची नावे आहेत। घटनेची माहिती मिळताच जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले। तिघांना तातडीने श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वी तिघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। नागेश गवंडी टोल नाक्यावर नोकरी करत होते। त्यांच्या पश्चात आई, बहीण, एक भाऊ आहे। रोहन कोरे फायनान्स क्षेत्रात काम करत होते। त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि एक विवाहित बहीण आहे। बसवराज चंदशेट्टी पुण्यातील बजाज फायनान्स मध्ये कार्यरत होते। त्यांच्या पश्चात आई, वडील आणि एक भाऊ आहे। या दुर्दैवी अपघातामुळे तीनही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। नातेवाईक आणि मित्रांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली होती।